काय पाहतोय रोज आपण आपल्या आजूबाजूला? कुठल्या बातम्या आपण पाहतोय? हिंसाचार, रेप, घातपात, छळवणूक, कित्येक अशा निगेटिव्ह बातम्या ज्या आपल्या आयुष्याचा भाग बनत चालल्यात. कधी-कधी प्रश्न पडतो, या ब्रेकिंग न्यूज आहेत, की ही ब्रेकिंग ह्युमॅनिटी आहे. ज्यावेळेला मी व्हिडिओ बनवलेला होता आणि त्या व्हिडिओमध्ये मी हे बोलले होते, की अशा बातम्या, अशा निगेटिव्ह न्यूज, असे व्हिडिओज तुमच्या मनावरती खूप नकारात्मक परिणाम करतायत. तुमच्या शरीरावरती सुद्धा याचा खूप खोलवर परिणाम होतोय आणि तो बऱ्याचदा आपल्याला लक्षात येत नाहीये. बऱ्याच जणांनी माझ्या बोलण्याशी रिलेट केलं आणि त्यांना हे जाणवलं, की या न्यूज परत-परत पाहण्यामुळे, या गोष्टींवरती परत-परत विचार करण्यामुळे मला खरंच त्रास होत होता आणि आता मला समजले, की ॲक्चुअली माझ्याकडून काय चुकतंय किंवा हा त्रास मला का होत होता. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ पाहून घ्या. त्या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये एक गोष्ट तर लक्षात आली, की बऱ्याच जणांच्या लक्षात ही गोष्ट आलेली आहे, की या निगेटिव्ह बातम्यांमुळे आपल्याला त्रास होतोय. पण त्याचबरोबर काही लोकांचं म्हणणं असं सुद्धा होतं, की तुमचं म्हणणं असं आहे का, की मग जगामध्ये जो काही अन्याय होतोय त्याच्याकडे सरळ डोळे झाक करा, त्याला इग्नोर करा आणि अन्याय जो आहे तो तसाच होऊ द्या. मग तुम्ही या लोकांना बळ देताय का? सो तुमचा जो काही हा गैरसमज आहे ना, तो मी या व्हिडिओच्या माध्यमातून दूर करणार आहे. आणि म्हणूनच आपल्याला काही मुद्दे समजून घेणं गरजेचं आहे, की ज्यावेळेला मी असं तुम्हाला सांगितलं, की या नकारात्मक बातम्या ज्या निगेटिव्ह न्यूज आहेत, ज्या ॲक्च्युली आपल्यासाठी नॉर्मलाइज करण्याचा प्रयत्न केला जातोय, की म्हणजे अतिशय घाणेरडे किंवा भयानक वाटणारे हिंसक अशी कृत्य जी आहेत ती आपल्यासमोर आणून आपल्या मेंदूला हे जाणवून देण्याचा प्रयत्न केला जातोय, की हे नॉर्मल आहे आणि हे असं होत राहणार आहे किंवा याच्यावरती तुम्ही काहीही करू शकत नाही. आणि ती जी हतबलता असते ज्याच्यामुळे आपल्याला अतिशय मानसिक त्रास होतो, तर याच्यातून स्वतःला बाहेर कसं काढायचं याच्यासाठी म्हणून तो व्हिडिओ मी बनवलेला होता. पण बऱ्याच जणांचा गैरसमज झाला. सो हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला एक्झॅक्टली काय म्हणायचं होतं आणि या बातम्या कशा पद्धतीने आपल्यावरती परिणाम करतात हे तुम्हाला समजेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. याच्यातला सगळ्यात पहिला मुद्दा येतो, की जागरूकता असणं आणि ओव्हर एक्सपोजर याच्यामध्ये नेमका डिफरन्स काय आहे तो आपण समजून घ्यायला पाहिजे. जगामध्ये काय चालू आहे हे आपल्याला माहिती असणं किंवा त्याच्याबद्दल एक जबाबदार नागरिक म्हणून आपली जी काही जबाबदारी आहे त्याच्याबद्दलची आपल्याला जाणीव असणं किंवा समाजाबद्दल आपण संवेदनशील असणं याला जागरूकता म्हणतात. पण ज्यावेळेला एखादी हिंसक बातमी तुम्ही ऐकतात, त्या हिंसक बातम्या पुन्हा पुन्हा ऐकणं, त्याच्यामधले अगदी आपल्याला विचलित करतील असे जे व्हिडिओज आहेत, अशी जी दृश्य आहेत ती वारंवार पाहणं किंवा ती रिप्ले करणं आणि आपल्या मेंदूला परत परत ती दाखवणं, हे सगळं ओव्हर एक्सपोजर आहे. किंवा एकच बातमी किंवा सातत्याने अशा ज्या निगेटिव्ह न्यूज आहेत, एक गोष्ट जसं आपण फाईल्सबद्दल बोललो, की त्या गोष्टींनी अक्षरशः अख्ख्या जगाला हादरवून टाकलंय. व्हिडिओज एवढे सगळे आलेत आपल्याला माहिती आहे. त्या व्हिडिओमध्ये किती भयानक गोष्टी आहेत ह्याही आपल्याला माहिती आहेत. पण तरीसुद्धा वारंवार ती दृश्य पाहणं किंवा सगळेच व्हिडिओज पाहणं हे ओव्हर एक्सपोजर आहे. ठीक आहे. सो जागरूकता जी असते ना, ती तुम्हाला माहिती देत असते. पण ओव्हर एक्सपोजर जे असतं ना, ते तुमच्या मनावरती हल्ला करत असतं आणि याच्यापासून तुम्हाला वाचायचं हे मला तुम्हाला सांगायचं होतं. बरं, दुसरा मुद्दा येतो, की या सगळ्या गोष्टींवरती आपला मेंदू कसा रिॲक्ट करतोय. आपल्या मेंदूला स्क्रीनवरती जे काही सुरू आहे आणि रिॲलिटीमध्ये काय सुरू आहे याच्यातला फरक नाही कळत. बऱ्याच जणांना मी जे बोलते ते पटणार नाही. पण तुम्ही खूप वेळा हा अनुभव घेतलेला असेल, की तुम्ही एखादा मूव्ही पाहताय, मे बी एखादी सीरियल पाहताय, मे बी एखादा व्हिडिओ पाहताय, शॉर्ट फिल्म असेल, कुठलाही व्हिडिओ, त्यावेळेला आपण त्या व्हिडिओसोबत भावनिकदृष्ट्या कनेक्ट होतो. म्हणजे एखादा जर खूप इमोशनल असा व्हिडिओ असेल तर ॲटोमॅटिकली तुमच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. एखादा जर असा थ्रिलरवाला जर व्हिडिओ असेल तर तो पाहिल्यानंतर आपल्याला आपोआप भीती वाटायला लागते. किंवा एखादा खूपच घाणेरडा व्हिडिओ असेल तर ती आपल्याला किळस यायला लागते, जेव्हा की आपण ते व्हिज्युअल्स फक्त स्क्रीनवरती पाहत असतो. सो या ज्या काही निगेटिव्ह गोष्टी तुम्ही पाहताय किंवा या ज्या काही निगेटिव्ह गोष्टी आपल्याला परत परत दाखवल्या जात आहेत, आपल्या फीडवरती येत आहेत, याचा परिणाम असा होतोय की तुमचा जो मेंदू आहे तो सर्व्हायवल मोडमध्ये जातोय. कॉर्टिसॉल वाढतं त्याच्यामुळे आणि त्याचसोबत एन्झायटी वाढते. हेल्पलेसनेसची भावना येते, की इतकं सगळं भयानक काहीतरी होतंय आणि आपण काहीच करू शकत नाही आहे. म्हणजे आपले हात बांधलेले आहेत आणि जेव्हा हेल्पलेसनेसची भावना येते ना, तेव्हा आपल्याला असं वाटतं, की म्हणजे काहीच चांगलं नाही आहे. तुम्ही काहीच करू शकत नाही त्या सिच्युएशनमध्ये. सो एक गोष्ट लक्षात ठेवा, की तुम्ही वीक नाही आहात. फक्त हे जे काही ओव्हर एक्सपोजर आहे, याच्यामुळे तुमच्या मनावरती जो काही हल्ला होतोय, तो तुम्हाला कंट्रोल करता येत नाही. मग हा जो काही हेल्पलेसनेस आहे की नाही, त्याला कुठल्यातरी ॲक्टिव्ह मोडमध्ये न्या. म्हणजे जसं की तुम्ही जर एक पॅरेंट असाल, तर बऱ्याचदा काय होतं, या आजूबाजूच्या गोष्टी ऐकून तुमच्या मनामध्ये एक भीती निर्माण होते, की माझी मुलं बाहेर खरंच सेफ नाही आहेत.
मी त्यांना घराच्या बाहेरच पाठवायला नको का? आणि आपल्या संस्कृतीतला हा फार मोठा मुद्दा आहे की आपण कुठलंही म्हणजे लैंगिक शिक्षण असेल, गुड टच बॅड टच असेल, बाहेर गेल्यानंतर कुठली माणसं आपल्याशी कसं वागतात याच्याबद्दल आपण ओपनली कधीही मुलांसोबत बोलत नाही. हां, आत्ता ही परिस्थिती बदलत चालली आहे. खूप ठिकाणी मी पाहते की पालकांमध्ये आणि मुलांमध्ये हा मुक्त संवाद होतोय, पण अजूनही बऱ्याच ठिकाणी ही सिच्युएशन आहे की एखादी मुलगी आहे आणि तिला तिच्या रिलेटिव्समधलंच कोणीतरी हरास करते, त्यांच्याच रिलेटिव्समधलं कोणीतरी त्रास देते, तर तिच्या फॅमिलीमध्ये ती ओपनली सांगू शकत नाही की माझ्यासोबत हा चुकीचा प्रकार घडतोय. आणि जरी तिने सांगितलं तरी बऱ्याचदा पॅरेंट्स त्याच्यावरती विश्वास ठेवायला तयार नसतात, कारण तो जो कम्युनिकेशन गॅप आहे हा फार डेंजर आहे. आणि जेव्हा आपण आजूबाजूच्या अशा निगेटिव्ह न्यूज पाहतोय, पॅरेंट्सच्या मनामध्ये असणारी इनसिक्युरिटी किंवा पॅरेंट्सना असणारी अति जास्तीची काळजी आणि मुलांसोबत त्या गोष्टी कम्युनिकेट न करू शकणं, याच्यामुळे जी मुलं आकाशात खूप उंच भरारी घेऊ शकतात त्यांचे पंख उडण्याआधीच छाटले जातात. म्हणून मी जो व्हिडिओ बनवला ना, त्याच्यातला भाव समजून घेणं महत्त्वाचं होतं. त्याच्यानंतर पुढची गोष्ट येते की तुम्हाला हे क्लिअर असायला पाहिजे की मी तुम्हाला नकारात्मक बातम्या कमी पहा सांगितलं, याचा अर्थ असा म्हटलं नाही की अन्यायाकडे दुर्लक्ष करा. पण जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीची माहिती होतीये, ती माहिती करून घेणं आणि त्याच्यामध्ये गुंतून पडणं, याच्यातला जो फरक आहे तो तुम्ही समजून घेतला पाहिजे. आणि हाच तो डिफरन्स आहे की एक असतो ब्लाइंडनेस आणि एकीकडे असतात बाउंड्रीज. ब्लाइंडनेस काय आहे की सरळ सरळ एखादी गोष्ट इग्नोर करणं, त्या गोष्टीचा आपल्या लाईफवरती परिणाम होऊ शकतो याची जाणीव असूनही जाणीव नसल्यासारखं वागणं, किंवा ज्याला आपण ॲपॅथी म्हणतो, ज्याला तुम्ही औदासीन्य म्हणतो, आपण त्या सिच्युएशनमध्ये जाणं असेल, किंवा मला काही फरकच पडत नाही, हा झाला ब्लाइंडनेस. पण आपण ज्याला बाउंड्रीजबद्दल बोलतो, बाउंड्रीज काय असतात की निगेटिव्ह बातम्या मी बघत आहे, ठीक आहे, मला माहिती करून घ्यायचं आहे, ठीक आहे, पण इमोशनल प्रोटेक्शन, त्याचबरोबर मला फरक पडतो पण माझ्या मनावरती मी त्याचा आघात होऊ देत नाही आहे, या झाल्या बाउंड्रीज. म्हणजे कुठलीही न्यूज पाहताना त्याच्या बाबतीत स्वतःला पण आपण कसं सेक्युअर मोडमध्ये घेऊन जाऊ शकतो हे महत्त्वाचं आहे. मी एक न्यूज पाहिली, मी फार मेंटली डिस्टर्ब झाले, इमोशनली डिस्टर्ब झाले, त्या दृश्यांनी मला इतकं विचलित केलं की त्याचा परिणाम म्हणून मी माझ्या फॅमिलीमध्ये बिहेव करताना खूप वियर्ड बिहेव करते. मलाच समजत नाही की मी माझ्या फॅमिली मेंबर्सशी कसं बोलते, किंवा माझी सततची चिडचिड होणं असणं, मला इरिटेट होणं, किंवा नॉर्मली मी कम्युनिकेट करू शकत नाही आहे, किंवा मी एकांतामध्ये बसते आणि त्याचा म्हणजे जे डिप्रेशनमध्ये जाणारा जो मूड आहे, ती जी फेज आहे, मी आत्ता ती एक्सपिरियन्स करते, तर ते कम्प्लिटली चुकीचं आहे. एखादी घटना जी ॲक्च्युली तुमच्या बाबतीत घडलेली नाही आहे, ती तुमच्या बाबतीत घडेल किंवा घडल्यानंतर जे काही फील होईल ते तुम्ही आत्ता फील करून घेता. आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन हे सांगतो की जे तुम्ही फील करता ते तुम्ही अट्रॅक्ट करता. आणि जर तुम्हाला ते अट्रॅक्ट करायचं नसेल तर तुम्हाला त्या वाईटवाल्या फिलिंग्समधून बाहेर येणं गरजेचं आहे. आणि ही गोष्ट मला तुम्हाला समजून सांगायची होती. म्हणजेच तुम्ही इनसेन्सिटिव्ह बना असं मी म्हणत नाही आहे, इनसेन्सिटिव्ह नाही, तुम्ही सेन्सिटिव्ह तर आहात, पण त्यासोबतच तुम्हाला स्टेबल असणं फार गरजेचं आहे. कारण आपल्याला असं होतं की मी सेन्सिटिव्ह आहे याचा अर्थ, किंवा मी सेन्सिटिव्ह आहे हे दाखवण्यासाठी हा जो काही आपला भावनिक कल्लोळ चालू असतो ना, तो आपण शो करण्याचा प्रयत्न करतोय. दॅट इज कम्प्लिटली रॉंग. आणि या सगळ्या बातम्यांचा असा इमोशनल इम्पॅक्ट होतो आहे की जे काही रिपीटेड असे हिंसक व्हिडिओज आहेत ते पाहण्यामुळे कॉन्स्टंट फिअर आहे मनामध्ये, एक कंटिन्युअसली भीती आहे स्वतःच्या बाबतीतही, आपल्या फॅमिलीच्या बाबतीतही, आपल्या जवळच्या लोकांच्या बद्दलही, की आपण बाहेरचं जग जे आहे ते पूर्ण जग खराब आहे, ही एक गोष्ट आपल्या डोक्यात बसते आहे. कॉन्स्टंट फिअर राहिल्यामुळे अँगर बिल्ड होतोय की समजत नाही, फक्त राग येतोय आणि तो राग आपल्याला कुठे व्यक्त करायचा हे कळत नाही आहे. आणि बऱ्याचदा चुकीच्या ठिकाणी तो राग चुकीच्या पद्धतीने व्यक्त केला जातोय. त्याच्यासोबतच मी जे म्हटलं की हेल्पलेसनेस तर तुम्हाला जाणवतोच, म्हणजे आपण मदतच नाही करू शकत आहे हे तर आहे, पण त्याचबरोबर आपल्या आयुष्यातून सगळ्या होप्स गायब होत चालल्यात. म्हणजे कुठेही आशेचा किरण आपल्याला दिसत नाही, इरिटेट होते, स्वतःचं घरसुद्धा आपल्याला असुरक्षित वाटतं. लक्षात ठेवा, तुम्ही आत्ता या क्षणी लगेच एक पाऊल उचलून जगाला वाचवू शकत नाही, पण तुम्ही स्वतःचं मन वाचवू शकता, स्वतःचे विचार वाचवू शकता, स्वतःच्या भावना वाचवू शकता. आणि हे जर तुम्हाला वाचवायला जमलं तर तुम्ही तुमचं कुटुंब वाचवू शकता आणि तुम्ही त्याच्यावरती काम करणं हे जास्त इम्पॉर्टंट आहे.
मग आता ही झाली सगळी रिअल सिच्युएशन, हे सगळं आपण फेस करतो. या सगळ्यासोबत डील कसं करायचं, तुम्हाला एकूण मी 6 मार्ग सांगते फटाफट, की काय गोष्टी तुम्ही करायच्या की ज्याच्यामुळे या सगळ्यातून तुम्ही बाहेर पडू शकाल. सगळ्यात पहिली गोष्ट, न्यूज डाएट. आजपासून जसं आपण खाण्यापिण्याचं डाएट पाळतो की नाही, उपवास करतो ना, तसं न्यूज डाएट करा. ठीक आहे, तुम्हाला न्यूज पाहायच्यात पहा, काही प्रॉब्लेम नाही, पण लिमिटेड न्यूज पहा. चेक करत राहा की आपण खरंच त्या गोष्टीमध्ये वाहत चाललेलो नाही आहोत ना. जेवढं माहिती असायला पाहिजे तेवढं माहिती करून घ्या. ज्या गोष्टी तुम्हाला खरंच विचलित करू शकतात अशा गोष्टींपासून दूर राहा. दुसरी गोष्ट येते व्हिज्युअल बाउंड्रीज ज्या आहेत त्या सेट करा. म्हणजे काय, तर हेडलाईन्स पाहिल्यात ठीक आहे, न्यूजबद्दलची माहिती करून घेतली ठीक आहे, डिटेलवाले व्हिडिओज जे आहेत, खूप एक्स्ट्राची माहिती आहे किंवा त्याच्यावरती खूप सगळे रिव्ह्यूज जे आहेत, कोणी त्याच्याबद्दल पॉझिटिव्ह बोलतं आहे, कोणी त्याच्याबद्दल निगेटिव्ह बोलतं आहे, कोणीतरी एक थर्ड आयवाला पॉईंट ऑफ व्ह्यू देते, काहीही असेल, इतकं डिटेलमध्ये त्याच्या बाबतीत जाण्याचा प्रयत्न करू नका. तिसरी गोष्ट येते इमोशनल चेक इन करा. म्हणजे काय, कुठलाही व्हिडिओ पाहिला, कुठलीही न्यूज पाहिली, कुठलंही डिस्कशन ऐकलं, कुठलाही म्हणजे सोशल मीडियावरची एखादी कुठलीही पोस्ट वाचली, स्वतःला विचारा की ही न्यूज पाहिल्यानंतर माझी बॉडी कशी रिॲक्ट करते, माझं शरीर असं टाईट झालेलं मला जाणवतं आहे का, मला डोक्यावरती काहीतरी मोठं ओझं असल्यासारखं जाणवतं आहे का, की मी शांत आहे एकदम. हे चेक इन करणं फार गरजेचं आहे. तेव्हा तुम्हाला समजेल की तुम्ही जो कंटेंट, जो डेटा तुम्ही कन्झ्युम करताय तो ॲक्च्युली तुमच्यावरती कशा पद्धतीने इफेक्ट करतो. त्याच्यानंतर चौथी गोष्ट येते ॲक्शन वर्सेस हेल्पलेसनेस. जर तुम्हाला खूप हेल्पलेस फील होत असेल की हे सगळं होतंय पण मी काही करू शकत नाही, लक्षात ठेवा की ज्या गोष्टी घडून गेल्या तिथे जाऊन त्या तुम्ही बदलू शकत नाही. त्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये आपल्या लोकांच्या बाबतीत घडू नये ही तुमची भीती आहे. याच्यावरती ॲक्शन म्हणून तुम्ही काय करू शकता ते करण्याचा प्रयत्न करा. आपल्या मुलांना कशा पद्धतीने सुरक्षेचे धडे द्यायचे, त्यांना कशा पद्धतीने मी सेल्फ डिफेन्स शिकवू शकता, त्यांना कशा पद्धतीने लोकांना कसं ओळखायचं हे शिकवू शकता. अगदी घरामध्ये फॅमिलीमध्ये सुद्धा या गोष्टी डिस्कस करणं हे इम्पॉर्टंट आहे, ना की एका कोपऱ्यात बसायचं, एका खोलीत बसायचं आणि हे किती भयानक आहे इव्हन या गोष्टी आपण डिस्कस पण करत नाही. ठीक आहे, त्याचं इतकंही डिस्कशन करू नका की स्वतःवरती तर परिणाम होईल पण त्यासोबतच घरातल्यांच्या मानसिक आरोग्यावरती पण परिणाम होईल. सो या गोष्टी तुम्हाला डील करता आल्या पाहिजे. त्याच्यानंतर पाचवी गोष्ट येते डिजिटल सनसेट. म्हणजे काय, संध्याकाळी एक टाईम फिक्स करा की या टाईमनंतर मी माझा मोबाईल स्क्रीन, व्हॉट्सॲप, सोशल मीडिया, कुठलेही ॲप, न्यूज हे काहीही पाहणार नाही, टी व्हीसुद्धा नाही. एक टाईम फिक्स करा. समजा तुम्ही रात्री 8 नंतरचा टाईम फिक्स करा. जर तुम्ही 10ला झोपत असाल तर त्याच्या आधी झोपत असाल, झोपण्यापूर्वी ॲटलिस्ट 2 तासाचा टाईम हा असा सेट करा की ज्या वेळेला तुम्ही बिलकुल कुठलाही प्रकारचा डिजिटल कंटेंट जो आहे टी व्हीच्या माध्यमातून, फोनच्या माध्यमातून, टॅब, लॅपटॉप, कम्प्युटर याच्यावरती पाहणार नाही. त्याच्यापेक्षा काही पुस्तकं वाचा, तुमचा जो छंद असेल तो जोपासा, फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करा, बाहेर जा, थोडंसं वॉक करा, काहीही करा. पण फक्त या गोष्टी ज्या आहेत अगदी मोकळ्या आभाळाकडे पाहत राहा नुसतं तरीही चालेल. पण डिजिटल सनसेट फार इम्पॉर्टंट आहे, कारण झोपताना जे काही तुम्ही पाहून झोपाल त्या गोष्टींचा इतका डीप परिणाम होतो तुमच्या सबकॉन्शियसवर आणि जे तुमच्या सबकॉन्शियसमध्ये जाते ते तुमच्या रियालिटीमध्ये येते. त्याच्यानंतर पुढची गोष्ट येते पॉझिटिव्ह इनपुट बॅलन्स. म्हणजे काय, जर तुम्ही काही गोष्टी कन्झ्युम केल्यात, जर तुम्ही नकळतपणे काही व्हिडिओज पाहिलेच किंवा पाहताना तुमच्या लक्षात नाही आलं की आपण त्याच्यामध्ये वाहत चाललो आहे, पण ज्या पॉईंटला तुम्हाला रिअलाईज होईल की आपण खूप निगेटिव्ह गोष्टी पाहिलेल्या आहेत, खूप निगेटिव्ह न्यूज पाहिलेल्या आहेत आणि त्याचा आपल्याला त्रास होतो आहे, त्यावेळेला पॉझिटिव्ह गोष्टीने त्यांना रिप्लेस करण्याचा प्रयत्न करा. ज्यावेळेला पण तुमचा ब्रेन रेस्ट मोडला जाणार आहे, ज्यावेळेला पण तुम्ही तुमच्या मेंदूला विश्रांती देणार आहे, त्यावेळेला त्याला काहीतरी चांगलं फीड करा आणि मगच तुम्ही झोपायला जा किंवा इतर कुठलंही म्हणजे रेस्ट मोडला जाताना जर तुम्ही निगेटिव्ह गोष्टी केल्या असतील, म्हणजे पाहिल्या असतील, ऐकल्या असतील, त्याच्याबद्दल डिस्कस केलेलं असेल, तर त्याला पॉझिटिव्ह गोष्टींनी बॅलन्स करण्याचा प्रयत्न करा. ज्यावेळेला हे तुम्ही बॅलन्स कराल त्यावेळेला तुमच्यावरती होणारे जे काही निगेटिव्ह परिणाम आहेत या गोष्टींचे ते डेफिनेटली कमी झालेले तुम्हाला जाणवतील. आणि आत्ता आपण एवढं जे काही डिस्कस केलं या निगेटिव्ह इम्पॅक्टमधून बाहेर येण्यासाठी म्हणून सुद्धा मी तुम्हाला काही व्हिडिओज जे आहेत ते सजेस्ट करेन. मी एक सिरीज घेतलेली होती चेंज युअर लाईफ इन 2026. तर चेंज युअर लाईफ ही जी सिरीज आहे त्याच्यामध्ये एकूण 10 व्हिडिओज आहेत आणि ते 10 व्हिडिओज त्याच्यामध्ये सांगितलेले रूल्स जर तुम्ही फॉलो केले डेफिनेटली तुमची लाईफ पूर्ण वर्ष तर तुम्हाला द्यावंच लागणार आहे. 1 ते 2 महिन्यांमध्ये तुम्हाला अशा पद्धतीने लाईफ तुमची बदललेली दिसेल. त्या व्हिडिओमधून मी जे तुम्हाला लास्टला सांगितलं की पॉझिटिव्ह इनपुट बॅलन्स, निगेटिव्ह गोष्टी पाहिल्यात तर पॉझिटिव्ह इनपुट द्या आणि हे बॅलन्स करा, त्याच्यासाठी ते फार इम्पॉर्टंट आहे. तर जाता जाता एक प्रश्न विचारते, तुम्ही अशा निगेटिव्ह न्यूज पाहतात का
आणि पाहिल्यानंतर तुम्हाला काय फील होतं, तुमच्या मनावरती त्याचा काय परिणाम होतो हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. कारण तुमचा रिप्लाय हा इतका इम्पॉर्टंट आहे. जेवढे पण लोक ती कमेंट वाचतील त्या लोकांच्या लाईफमध्ये फार मोठा इम्पॅक्ट पडणार आहे या गोष्टीचा. त्यामुळे कमेंट करायला विसरू नका. मी जो व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आले हा तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल आणि मला जे मागच्या व्हिडिओतून सांगायचं होतं ते तुम्हाला आत्ता समजलं असेल तर तसं मला कमेंट करून सांगायला विसरू नका. हे व्हिडिओज जर हेल्पफुल वाटत असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या फॅमिलीमध्ये किंवा ज्या पण व्यक्तीची तुम्हाला काळजी वाटते, आजूबाजूचं वातावरण, आजूबाजूच्या न्यूज ऐकल्यानंतर ज्या पण व्यक्तीसाठी तुमच्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं असेल किंवा आपण जे पॉझिटिव्ह असतो तो पॉझिटिव्हनेस वाढलेला असेल तर त्या व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. कारण ज्यावेळेला हा व्हिडिओ ती व्यक्ती पाहिल त्यावेळेला तिलासुद्धा समजेल की ॲक्च्युली आत्ता तिने या सगळ्या सिच्युएशनशी कसं डील करायला पाहिजे आणि त्या व्यक्तीला ह्याच्यातून बाहेर पडायला हेल्प होईल. त्यामुळे शेअर करायला विसरू नका. आणि असेच व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते वॉरियर ऑफिसर 2.0 या आपल्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून. त्यामुळे जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या आणि हां, फक्त फिजिकली नाही, मेंटली आणि इमोशनली सुद्धा स्ट्रॉंग राहा. थँक्यू.